आपण विचार करूया, एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या कमिटीने म्हणजे व्यवस्थापन समितीने तब्बल 2 वर्ष अक्षरशः रक्त आटून एका नवीन घराचं स्वप्न रंगवले आहे. हे खूपच सामान्य दृश्य आहे. हो ना. त्यांनी शेकडो बैठका घेतल्या, अनेक बिल्डर्ससोबत अत्यंत क्लिष्ट वाटाघाटी केल्या, कायदेशीर कागदपत्रांचे ढिगारे तपासले आणि मग एवढ्या अथक परिश्रमानंतर तो मोठा दिवस उजाडतो. बरोबर. ज्या दिवशी सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन या पुनर्विकासावर अंतिम मोहर उमटवायची असते. अगदी तेच. पण कसंय, प्रत्यक्ष सभेच्या दिवशी अवघ्या 30 मिनिटात ही 2 वर्षांची मेहनत पूर्णपणे मातीमोल होते. ती संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररित्या तिथेच थांबवली जाते. बापरे. आणि का तर सोसायटीतल्या एका रहिवाशाने सभेला येण्याऐवजी आपल्या मुलीच्या डान्स क्लासला जाणे पसंत केलेले असते आणि दुसऱ्याने सुट्टीचा दिवस म्हणून गावी जाण्याचा बेत आखलेला असतो. हे खरंच खूप धक्कादायक वाटतंय ऐकायला. हो, म्हणजे ऐकायला हे खूप क्षुल्लक वाटत असलं तरी याच एका कारणामुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास ठप्प होऊ शकतो. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका समस्येवर प्रकाश टाकणार आहोत. हो, आणि आजचं आपलं हे मिशन खूप स्पष्ट आहे. आपण हे समजून घेणार आहोत की पुनर्विकासाच्या या महत्त्वाच्या बैठका प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीच का कोसळतात. बरोबर. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या बैठकांना सदस्यांची उपस्थिती कशी निश्चित करावी यासाठी कोणती ठोस पावलं उचलली पाहिजेत. अगदी बरोबर. पुनर्विकास ही प्रक्रिया स्वतःहून खूप गुंतागुंतीची नाहीये. अच्छा, मग अडचण कुठे येते? अडचण येते ती केवळ सदस्यांच्या मानवी मानसिकतेमुळे आणि संवादाच्या अभावामुळे. तिथेच ती प्रक्रिया गुंतागुंतीची होते. म्हणजे जेव्हा आपण पुनर्विकास हा शब्द ऐकतो तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर मोठी इमारत, पैसा किंवा कायदेशीर कचाटे येतात. पण या सगळ्यांपेक्षा मोठा अडथळा हा सोसायटीतील सदस्यच असू शकतात हे नव्यानेच समजतंय. होय, आणि हेच अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. म्हणजे कमिटीची एवढ्या महिन्यांची मेहनत अवघ्या काही मिनिटात कशी वाया जाते? नेमकं काय घडतं त्या सभेच्या दिवशी? तिथेच खरा प्रश्न निर्माण होतो. समजा कमिटीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून एका विशेष सर्वसाधारण सभेचे, ज्याला आपण SGM म्हणतो, त्याचे आयोजन केले आहे. सभेची नोटीस वगैरे जाते सर्वांना? हो, सर्व सभासदांना बोलावले जाते. सर्वांना वाटतं की आता फक्त हात वर करून संमती द्यायची आणि पुढच्या कामाला लागायचं. बरोबर. पण मीटिंग सुरू होण्याच्या अवघ्या अर्ध्या तासात तिथे उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून कमिटीला सांगितलं जातं की आज इथे कोणताही निर्णय घेता येणार नाही. अरेच्छा, पण का? कारण सभेसाठी आवश्यक असलेली किमान सदस्य संख्या तिथे उपस्थित नसते. आणि याच भयानक परिस्थितीला कोरम ट्रॅप किंवा कोरमचा सापळा असं म्हणतात. अच्छा, कोरम ट्रॅप. हे समजून घेण्यासाठी मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते. सांगा ना. हे अगदी असं आहे की एखाद्याने 50 लोकांसाठी पंचपक्वान्नांचे जेवण बनवले आहे, खूप मेहनत करून, पण घराचा मुख्य दरवाजाच उघडायला तो विसरलाय. अगदी समर्पक. म्हणजे दरवाजा बंद असल्याने कुणीच आत येऊ शकत नाही आणि ते सगळं अन्न वाया जातं. हो, अगदी तसंच होतं इथे. कमिटी कितीही तयारी करून बसली असली तरी सदस्यांची उपस्थिती हा तो मुख्य दरवाजा आहे. तो उघडल्याशिवाय मीटिंग सुरूच होऊ शकत नाही. पण हा जो कोरम शब्द आहे तो नेमका काय आहे? कायदेशीर भाषेत याचा अर्थ काय होतो? कसं आहे, कोरम म्हणजे कोणतीही कायदेशीर मीटिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली किमान सदस्य संख्या. आता आपण पुनर्विकासाबद्दल बोलतोय तर महाराष्ट्र शासनाचा 4 जुलै 2019चा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे, सेक्शन 79A. अच्छा, सेक्शन 79A. हो. या नियमानुसार पुनर्विकासाच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी 2/3 म्हणजेच 2/3 कोरमची अत्यंत कडक अट घालण्यात आली आहे. 2/3 म्हणजे साधारण 66-67% लोक तिथे असायलाच हवेत. अगदी बरोबर. आणि शासनाने हा नियम उगाचच लोकांना त्रास देण्यासाठी बनवलेला नाहीये बरं का. मग यामागे काही विशेष कारण होतं का? हो ना. हा नियम येण्यापूर्वी अनेकदा असं व्हायचं की सोसायटीतले काही मूठभर लोक जे कमिटीमध्ये असतील ते स्वतःच्या मर्जीने परस्पर निर्णय घ्यायचे. अच्छा, म्हणजे बाकीच्या सदस्यांना अंधारात ठेवलं जायचं? अगदी तेच. एखाद्या बिल्डरशी साटलोट करून संपूर्ण इमारतीचा सौदा केला जायचा. हे थांबवण्यासाठी आणि प्रत्येक सदस्याच्या मालमत्तेच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी शासनाने हा नियम लागू केला. म्हणजे शासनाचा हेतू खूपच पारदर्शक आणि योग्य आहे. नक्कीच. तुमच्या इमारतीचा निर्णय हा बहुमतानेच झाला पाहिजे याची खात्री करण्यासाठी ही अट आहे. पण जर गणिताच्या दृष्टीने बघितलं तर 2/3 हा आकडा ऐकायला खूप साधा वाटतो, 100 पैकी 67 लोक. मग वास्तवात हा आकडा गाठणं एवढं कठीण का जातं?
कारण इथे गणितासोबतच मानवी मानसशास्त्र जोडलेलं आहे. कसं काय? म्हणजे बघा, जर सोसायटीत 15 सदस्य असतील तर किमान 10 सदस्यांनी हजर असणं अनिवार्य आहे. जर 100 सदस्य असतील तर किमान 67 लोक तिथे प्रत्यक्ष असायला हवेत. आता होतं काय, जेव्हा अशी मीटिंग बोलावली जाते तेव्हा लोकांच्या मनात एक अनामिक बेफिक्री असते. प्रत्येकाला वाटत असतं की अरे, मी नाही गेलो तरी काय फरक पडणार आहे. हो, बाकीचे लोक आहेतच की तिथे. असं वाटतं. अगदी बरोबर. याला सायकोलॉजीमध्ये बायस्टँडर इफेक्ट असंही म्हणतात. जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याची प्रवृत्ती. खरंय. आणि सोसायटीच्या मीटिंगचा नेहमीचा अनुभव असा असतो की लोक खूप सहजपणे कमिटीला सांगून मोकळे होतात, माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे बरं का, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. हो, हे वाक्य खूप ऐकायला मिळतं. लोकांचा असा ठाम समज असतो की आपला तोंडी पाठिंबा पुरेसा आहे. किंवा ते असंही म्हणतात की माझ्याऐवजी मी माझ्या मुलाला पाठवतो, तो सही करेल. हा जो निष्काळजीपणा आहे तो या प्रक्रियेला किती घातक ठरतो. हाच तो सर्वात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे, ज्याला आपण प्रॉक्सीचा गैरसमज म्हणू शकतो. प्रॉक्सी म्हणजे प्रतिनिधी पाठवणे. हो, सामान्यतः एखाद्या कंपनीच्या वार्षिक मीटिंगमध्ये कदाचित प्रॉक्सी चालून जाते, पण पुनर्विकासाचा विषय हा मालमत्तेच्या हस्तांतरणाशी जोडलेला आहे ना. घरं विकली किंवा पाडली जाणार असतात. होय, म्हणूनच की या प्रक्रियेत प्रॉक्सी अजिबात चालत नाही. कायद्याच्या दृष्टीने तुमच्या तोंडी पाठिंब्याला 0 किंमत असते. बापरे, 0 किंमत. अगदी. कागदोपत्री आणि कायदेशीर वैधतेसाठी तुमची तिथे प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल उपस्थिती असणे आणि स्वतःच्या हाताने सही करणे हेच ग्राह्य धरले जाते. म्हणजे एखाद्याने फोनवरून दिलेली संमती किंवा पत्राद्वारे दिलेला पाठिंबा तिथला सरकारी अधिकारी पूर्णपणे अमान्य करतो. 100% अमान्य करतो. कारण त्या अधिकाऱ्याला हे तपासायचं असतं की सदस्यांवर कोणताही दबाव नाहीये. अच्छा, म्हणजे कोणी कोणाची खोटी सही तर करत नाहीये ना, हे बघणं महत्वाचं असतं. अगदी बरोबर. म्हणूनच प्रत्यक्ष उपस्थितीला पर्याय नाही. तुम्हाला पुनर्विकास कितीही मनापासून हवा असला तरी कायद्याच्या नजरेत तुम्ही तिथे नसणे म्हणजे तुम्ही त्या प्रक्रियेचा भाग नसणे. हे खूपच कडक आहे. हो, समजा 67 लोकांची गरज आहे आणि तिथे फक्त 66 लोकच हजर आहेत. फक्त एक व्यक्ती कमी आहे. मग काय होतं? तरीही तो अधिकारी ती मीटिंग तिथेच थांबवतो आणि ती अवैध ठरवतो. कोणतीही सवलत मिळत नाही. अरे देवा, म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे संपूर्ण इमारतीचं भविष्य टांगणीला लागू शकतं. दुर्दैवाने हेच सत्य आहे. चा आकडा गाठता आला नाही आणि मीटिंग अवैध ठरली तर पुढे काय होतं? या एका चुकीचे परिणाम काय असू शकतात? खूप महत्वाचा भाग आहे. कारण बऱ्याचदा लोकांना वाटतं की ठीक आहे, आज नाही जमलं, पुढच्या रविवारी पुन्हा मीटिंग घेऊ. हो, तसंच वाटतं ना सामान्यतः. पण कायद्यानुसार हे इतकं सोपं नाहीये. जर बोलावलेल्या वेळेत कोरम पूर्ण झाला नाही तर ती मीटिंग तहकूब करावी लागते, म्हणजे ॲडजर्न करावी लागते. अच्छा. नियम सांगतो की पहिल्यांदा कोरम पूर्ण न झाल्यास ती मीटिंग 7 दिवसांसाठी पुढे ढकलली जाते. आता इथपर्यंत लोक हे पचवू शकतात. 7 दिवस ठीक वाटतात. हो, पण खरी धोक्याची घंटा यानंतर वाजते. जर त्या 7 दिवसांनंतर बोलावलेल्या दुसऱ्या मीटिंगमध्येही तो 2/3 कोरम पूर्ण झाला नाही, मग काय होतं? तर तो पुनर्विकासाचा विषय तिथेच पूर्णपणे संपुष्टात येतो. संपुष्टात येतो म्हणजे कायमचा नाही, पण कायद्यानुसार तोच विषय पुढील 3 महिन्यांपर्यंत पुन्हा कोणत्याही सभेसमोर आणता येत नाही. तुम्हाला सक्तीची 3 महिन्यांची शिक्षा मिळते. बाप रे, म्हणजे हा एखाद्या खेळातील पेनल्टी बॉक्स सारखा प्रकार आहे. अगदी तसंच. तुम्ही एक साधा नियम मोडता आणि रेफरी तुम्हाला थेट 3 महिन्यांसाठी मैदानाबाहेर बसवतो. पण मला सांगा, 3 महिने थांबायला लागणं हे खरंच एवढं नुकसानकारक असू शकतं का? कसं आहे, कारण इमारती तर तिथेच उभी असते, कमिटी तिथेच असते, मग 3 महिन्यांच्या विलंबाने असं काय आभाळ कोसळणार आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. सामान्य माणसाला वाटतं की 3 महिने म्हणजे फक्त 90 दिवस आहेत, निघून जातील. पण रिअल इस्टेट मार्केटच्या अर्थशास्त्रात 3 महिने हा खूप मोठा काळ असतो. अच्छा, म्हणजे मार्केट बदलतो. नक्कीच. या परिणामाचे गांभीर्य आपण वास्तवाच्या पातळीवर समजून घेतलं पाहिजे. ज्या बिल्डरने तुम्हाला आज एक चांगला आणि फायदेशीर प्रस्ताव दिलाय तो कदाचित 3 महिने तुमची वाट बघत बसणार नाही. हो, त्याचंही नुकसान होत असेल ना? हो ना. तो त्याचे पैसे आणि त्याची यंत्रणा दुसऱ्या एखाद्या सोसायटीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवेल. तो का थांबेल? हे अगदी तर्काला धरून आहे. शिवाय बांधकाम साहित्याचे दर दररोज बदलत असतात. सिमेंट, लोखंड यांच्या किमती 3 महिन्यात प्रचंड वाढू शकतात. त्यामुळे आधी दिलेला प्रस्ताव बिल्डर नंतर नाकारू शकतो.
बाप रे, म्हणजे आर्थिक फटका खूप मोठा आहे. आणि या सगळ्याहून भयंकर परिणाम म्हणजे सोसायटीतल्या अंतर्गत राजकारणावर होणारा परिणाम. तो कसा काय? बघा, जे कमिटीचे सदस्य स्वतःचे कामधंदे सांभाळून निस्वार्थपणे रात्रंदिवस एक करत असतात ते पूर्णपणे हतबल होतात. साहजिकच आहे, त्यांची सगळी मेहनत वाया जाते ना. हो, आणि वरून सोसायटीतले इतर सदस्य कमिटीच्या क्षमतेवर संशय घेऊ लागतात. अरे, यांना एक साधी मीटिंग घेता आली नाही, हे काय बिल्डरकडून घर बांधून घेणार, अशी कुजबूज सुरू होते. अरे रे, म्हणजे मानसिक खच्चीकरण पण होतं. अगदी. एकूणच काही लोकांच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण सोसायटीला वेळेचा, पैशाचा आणि मानसिक असा तिहेरी फटका बसतो. यालाच अपयशाचा चक्रव्यूह किंवा स्नोबॉल इफेक्ट म्हणता येईल. हे सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिल्यावर परिस्थितीचं गांभीर्य खऱ्या अर्थाने लक्षात येत आहे. पण मग यावर उपाय काय? उपाय आहेत, पण त्यासाठी खूप पूर्वतयारी लागते. कारण या गंभीर कायदेशीर सापळ्यापासून वाचायचं असेल तर कमिटीनं काय रणनीती आखायला हवी? आपण लोकांच्या घरी जाऊन त्यांची कॉलर पकडून तर त्यांना मीटिंगला खेचून आणू शकत नाही. नाही, तसं तर अजिबात नाही करतायत. मग कायदेशीररित्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती 100% कशी मिळवायची? जर तुम्हाला सभेला आवश्यक उपस्थिती हवी असेल तर त्याची तयारी मीटिंगच्या 2 दिवस आधी व्हॉट्सॲपवर नोटीस पाठवून होत नाही. मग कधी सुरू करावी लागते तयारी? पुनर्विकासाचा प्रत्यक्ष विचार करण्याच्या 2 ते 3 वर्ष आधीपासूनच सदस्यांमध्ये याची जनजागृती सुरू करावी लागते. 1 मिनिट थांबा, इथे मला खरोखरच एक धक्का बसलाय. का? काय झालं? एखाद्या सभेला लोकांना बोलवण्यासाठी चक्क 2-3 वर्ष आधीपासून तयारी करावी लागते. हे थोडा अतिशयोक्ती वाटत नाही का? ऐकायला तसं वाटतं खरं. कारण कमिटी मेंबर हे काही पगारी कर्मचारी नसतात. ते सर्वसामान्य लोक असतात जे स्वतःच्या नोकऱ्या सांभाळून हे काम करतात. 2-3 वर्ष ते लोकांच्या मागे कसे काय धावणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कमिटीने 3 वर्ष सतत एकाच विषयावर रट लावली तर लोक वैतागणार नाहीत का? तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. 2-3 वर्ष तयारी करणे म्हणजे रोज लोकांच्या दारात जाऊन उभं राहणं नाही. याचा अर्थ असा की हे केवळ एका सभेचं आमंत्रण नाही, तर लोकांची मानसिकता बदलण्याची ती एक प्रक्रिया आहे. अच्छा, म्हणजे हळूहळू विचार रुजवायचे असतात. होय. मतदान करणे आणि कायद्याच्या नजरेत कायदेशीररित्या वैध उपस्थिती नोंदवणे यातील फरक लोकांना एका दिवसात समजत नाही. त्यासाठी योग्य संवादातून जावे लागते. मग ही मोहीम नेमकी कशी राबवली जाते? याचा पहिला टप्पा काय असतो? अतिशय पद्धतशीरपणे हे काम करावं लागतं. समजा आपण 3 वर्षांचा काळ डोळ्यांसमोर ठेवला तर सुरुवातीचा काळ हा पूर्णपणे अनौपचारिक संवादाचा असतो. अनौपचारिक म्हणजे गप्पा मारल्यासारखं. हो. सोसायटीत गणपती, दिवाळी किंवा इतर सण साजरे केले जातात तेव्हा एकत्र जमलेल्या लोकांमध्ये सहजपणे इमारतीचं वळ, भविष्यातील गरज आणि पुनर्विकासाचे फायदे यावर चर्चा छेडली जाते. म्हणजे कुठेही मीटिंग किंवा कायदेशीर भाषेचा वापर नसतो? अजिबात नाही. केवळ लोकांच्या मनातील भीती आणि शंका जाणून घेण्याचा हा टप्पा असतो. त्यानंतर पुढच्या टप्प्यात हा संवाद थोडा अधिक औपचारिक होतो. म्हणजे तेव्हा नियम वगैरे सांगितले जातात का? अगदी बरोबर आहे. इथे शासनाचे नियम, विशेषतः ज्या 79A बद्दल आपण बोललो, त्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले जाते. यासाठी एखाद्या कायदेशीर सल्लागाराचे किंवा तज्ज्ञाचे व्याख्यान आयोजित केले जाते. या टप्प्यावर लोकांना हे पटवून दिले जाते की त्यांचा तोंडी पाठिंबा किंवा प्रॉक्सीचा विचार त्यांच्याच कसा अंगलट येऊ शकतो. म्हणजे ही जाणीव निर्माण करणे हा या रणनीतीचा मुख्य गाभा आहे. होय. आणि जसजशी प्रत्यक्ष सभेची वेळ जवळ येते, म्हणजे समजा मीटिंगला काही महिने उरले आहेत, तेव्हा काय पावले उचलली जातात? हा सर्वात निर्णायक टप्पा असतो. तो म्हणजे कोरम चेकलिस्टचा वापर. कोरम चेकलिस्ट? हो. ही चेकलिस्ट म्हणजे केवळ एक कागद नसून कमिटीसाठी एक अत्यंत महत्त्वाचं हत्यार असते. अच्छा, पण ही कोरम चेकलिस्ट प्रत्यक्षात काम कशी करते? कसं आहे, मीटिंगच्या काही आठवड्याआधी या चेकलिस्टच्या माध्यमातून कमिटी प्रत्येक सदस्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेते. म्हणजे कोण कुठे आहे याची माहिती काढायची? हो. कोण सदस्य त्या आठवड्यात परदेशात जाणार आहे, कोणाच्या घरी लग्नकार्य आहे, कोण आजारी आहे किंवा रुग्णालयात दाखल आहे, या सगळ्याचा डेटा गोळा केला जातो. जर कमिटीला आधीच लक्षात आलं की आवश्यक असलेला 67चा आकडा पूर्णच होऊ शकत नाहीये कारण बरेच लोक सुट्टीवर आहेत, तर ते मीटिंगची तारीखच आधी बदलून घेतात. अरे वा, म्हणजे मीटिंगच्या दिवशी आश्चर्यचकित होऊन सगळा खेळ बिघडण्यापेक्षा आधीच माहिती काढून ती आपत्ती टाळली जाते. अगदी बरोबर. हे खरंच खूप स्मार्ट आहे. नक्कीच.
आणि यासोबतच आणखी एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे तांत्रिक आणि कायदेशीर शंका. म्हणजे लोकांच्या मनातले प्रश्न. हो, त्यासाठी मीटिंगच्या 1 महिना आधीपासून जर एखाद्या सदस्याला शंका असेल की माझे वडील आजारी आहेत, तर त्यांच्याऐवजी मी सही करू शकतो का, अशा प्रश्नांची उत्तरे तिथेच दिली जातात. आणि अगदी सभेच्या आदल्या आठवड्यात काय करावं लागतं? कारण केवळ मेसेज पाठवून लोक येत नाहीत. तिथेच कमिटीची खरी कसोटी असते. सभेच्या 1 आठवडा आधीपासून दररोज नम्रपणे आठवण करून देणारे मेसेजेस पाठवले जातात. हां. जर सोसायटीत काही वयोवृद्ध नागरिक असतील ज्यांना चालता येत नाही, तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करणे, त्यांना घरापासून मीटिंगच्या हॉलपर्यंत आणण्याची जबाबदारी कमिटी घेते. म्हणजे सदस्यांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाते. हो, आणि जर हे नियम पाळले आणि अशा प्रकारची पूर्वतयारी केली की पुनर्विकासाची प्रक्रिया खरोखरच अत्यंत सोपी आणि सुरळीत होऊ शकते. जेव्हा आपण या सगळ्या प्रक्रियेकडे बघतो तेव्हा हे स्पष्ट होतं की हा केवळ एक नियम नाहीये, तर ही एक संपूर्ण मोहीम आहे. नक्कीच. आपण आज बघितलं की 2/3 कोरमचा हा कडक नियम किती महत्वाचा आहे आणि तो का बनवला गेला आहे. आपला तोंडी पाठिंबा किंवा प्रॉक्सीचा गैरसमज कसा महागात पडू शकतो हे आपण समजून घेतलं. बरोबर. जर हा नियम पाळला नाही तर 3 महिन्यांची जी शिक्षा मिळते ती संपूर्ण इमारतीच्या भवितव्याला कसा ब्रेक लावू शकते याची जाणीव आज आपल्याला झाली. होय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय म्हणून 2-3 वर्ष आधीपासून सुरू करावी लागणारी जागृती आणि कोरम चेकलिस्ट सारख्या साधनांचा स्मार्ट वापर कसा करावा हे आपण तपशीलवार पाहिलं. अगदी बरोबर. कायदेशीर नियम हे आपल्याच मालमत्तेच्या सुरक्षेसाठी असतात, पण नियम पाळले तर प्रक्रिया सोपी आहे. आपले अज्ञान आणि एकमेकांशी संवादाचा अभाव हाच आपला मोठा शत्रू ठरतो. खरंय. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण एक अत्यंत प्रॅक्टिकल बाजू समजून घेतली. पण जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. नक्कीच सांगा. आपण सुरुवातीला बघितलं की लोकांना त्यांच्याच स्वतःच्या फायद्याच्या नवीन घराच्या मीटिंगला बोलवण्यासाठी चक्क 3 वर्ष आधीपासून पूर्वतयारी करावी लागते. हो. मग विचार करा, जर लोकांना त्यांच्याच फायद्यासाठी एवढं तयार करावं लागत असेल तर शहरी पुनर्विकासातील सर्वात मोठा अडथळा पैसा किंवा बांधकाम नसून मानवी मानसशास्त्र आणि सोसायटीतील अंतर्गत संवाद हाच आहे का? हा खरोखरच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. कदाचित नवीन इमारतीचा पाया सिमेंट आणि विटांनी नाही तर एकमेकांवरील विश्वासाने आणि एकत्रित उपस्थितीने घातला जातो. या प्रश्नावर नक्की विचार करा. अगदी योग्य विचार आहे हा. आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि संवाद साधत रहा.